प्रोडक्शन सुरू करू शकू. अतिशय जलद गतीने काम होईल. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं. त्यांनी शिर्डीला गेल्या वर्षी भूमिपूजन एका युनिटचं केलं होतं. साधारण 200 एकरवरती ते युनिट आहे आणि त्याचं लोकार्पण जे आहे ते 23-24 मेला म्हणजे 1 वर्षात साधारण ते करतायत. येणाऱ्या 23-24ला राजनाथ सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मला खात्री वाटते की या माध्यमातनं रोजगार निर्मितीला खूप मोठी चालना मिळेल. साधारण आपल्याला माहिती असणार की संरक्षण विभागामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, खास करून ॲम्युनिशन म्हणजे काही गोळ्या असतील किंवा हे बॉम्ब गोळे असतील किंवा मिसाईल्स असतील, त्याला लागणारं जे काय असतं साहित्य स्फोटक असतं आणि त्यांना जागा जी आहे ती भरपूर लागते. म्हणजे आता 1000 एकर तरी किमान जागा पाहिजे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि आपल्याकडे कौडगावला जागा उपलब्ध आहे. आता आपण अधिकची 4000 एकर जागा डिफेन्सचं हब करण्याच्या अनुषंगाने त्याला सलग शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात आणि आपण 2004-5 मध्ये खरं तर कौडगाव, भातंब्रा आणि हा भाग असा पुढे नेऊन 10,000 एकरवरती MIDC करायचं ठरवलं होतं. तिथे औद्योगिक क्षेत्र करायचं आणि भूसंपादन करण्याचाही निर्णय झाला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बंधारे वाहून गेली, शेतजमीन खरडून गेली. अजूनही बंधारे पूर्वपदावर आलेले नाही किंवा शेतजमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तर ही प्रक्रिया कुठपर्यंत आहे, कधीपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार? कारण आता पावसाळा तोंडावर येतोय. माझ्या माहितीप्रमाणे शेत जमिनीच्या बाबतीतला पहिला टप्पा उपलब्ध झालेला आहे. बाकी बरंचसं काम जे आहे ते आपल्याला EGSच्या माध्यमातून करायचं आहे. त्याला गाळ सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे मला या बाबतीमध्ये इतकंच सांगायचं आहे की जशी परिस्थिती आपल्याला सुलभ राहील, स्वाभाविकपणे गाळ उपलब्ध असायला हवा आणि EGSच्या माध्यमातून खरडून गेलेली जमीन जी आहे ती दुरुस्त करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. दुसरा विषय आपण मांडला तो निश्चितपणे महत्त्वाचा आहे की आता पाऊस येणार आहे आणि काही बंधाऱ्यांची कामं जी आहेत ती अजून झालेली नाही आहेत. हे वास्तवच आहे आणि आमचा त्याच्याबद्दल पाठपुरावा चालू आहे निधी उपलब्ध करून घेण्याबद्दल. धाराशिव जिल्हा 2025च्या खरीप पीक विम्यामधनं वगळला हे साफ चुकीचं आहे. धाराशिवसह लातूर आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये विमा कंपनीने